वॉर्ड क्रमांक 153 या 153 वॉर्डमध्ये एक आरोपी ज्याला आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं तो रवींद्र शंकर महाडिक हा शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, शिंदे गटाचा पदाधिकारी आणि रात्री 12-12:30च्या दरम्यान हा आतमध्ये गेला होता. त्याचा लाईव्ह व्हिडिओ आमच्याकडे आहे. हा आतमध्ये त्याला प्रवेश दिला कसा, प्रशासन काय करतंय, पोलीस अधिकारी काय करतायत आणि त्याला एवढ्या आतमध्ये म्हणजे विचार करा, पणत्या वाटून झाल्या, साड्या वाटून झाल्या, पैसे वाटप झाला, बाजार दिसतोय, डोळ्यासमोर बघतोय, परंतु प्रशासन ढीम आहे आणि पोलीस वर्ग सुद्धा आम्हाला सहकार्य करत नाही. आणि मतदानाचा अधिकार जो आम्ही म्हणतो ना, आमचा मतदानाचा अधिकार, त्या मतदार केंद्रामध्ये ही व्यक्ती एवढ्या आतमध्ये जाऊन सर्व त्याची निगराणी करून बाहेर येते, तोपर्यंत प्रशासन काय करते हा आमचा प्रश्न आहे. वॉर्ड क्रमांक 153 मध्ये या मिंदे गटाची पूर्ण फापडलेली आहे. शेवटचं एक संधी म्हणून त्या मतदान केंद्रामध्ये फेरफार करायचा त्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्या माणसाला आम्ही पकडलेला आहे, पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय. विधानसभा संघटक आहे तो शिंदे गटाचा विधानसभा संघटक 4 जण होते. 4 जण होते, त्यातले 3 सह आरोपी बाहेर होते बाईक लावून, ते पळून गेले. त्याचा सीसीटीव्ही पण पोलिसांनी चेक करावा, कोण होते ते त्यांनी पाहावे. आणि गावातील सगळं शुद्ध जनतेने याचा विचार करावा, कारण की यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, पायाखालची वाळू सरकले, त्यांना पराभव दिसतोय. आता शेवटची संधी म्हणून ते मतदान केंद्रामध्ये जाऊन वोटिंग मशीन मध्ये फेरफार करायचा हा प्रयत्न आहे. आणि आम्ही गेलो त्यावेळी प्रशासनाचा एकही अधिकारी नव्हता, पोलीस कर्मचाऱ्यांपासून सर्व त्या ठिकाणी आतमध्ये होते. आणि त्यातून ही व्यक्ती मी महानगरपालिकेचा कर्मचारी असं सांगून सिक्युरिटीला सांगून आतमध्ये फिरून आला. काय केलंय त्यांनी, काय नाही याचा तपास पोलीस बांधवांनी करावा एवढी आमची. आणि बीआरसीची त्याच्या गळ्यात आयडी होती, ती खोटी आयडी सांगून त्यांनी दाखवलं की महानगरपालिकेचा कर्मचारी आहे. आणि महानगरपालिकेचा कर्मचारी रात्री 12 नंतर त्याला परमिशन दिलं जातं, हा आमचा सवाल आहे. याची सखोल चौकशी प्रशासनाने आणि निवडणूक अधिकारी